आहेत भजी कांद्याचे आणि त्याच्यामुळे चाललेलं आहे इथं भजी बनवायचं काम. तुम्ही इथं बघू शकता. टांगणा ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी धना पावडर, हळद, थोडीशी लाल मिर्च, लसूण, थोडीशी मिरची आणि कांदा आणि मीठ. कांदा मी कापून ठेवलेला आहे इथं, टाकायचा बाकी आहे तर तो टाकायचा आहे. पीठ मिक्स करून घेत आहे, नंतर मी हा व्हिडिओ कंटिन्यू करतो. इथं माझं पीठ मळून झालेलं आहे आणि मी एक टाकलेलं पण आहे. माझं इथं पीठ पण कालवून झालेलं होतं, मिक्स करून झालेलं होतं आणि इथं मी भजी पण टाकलेली आहेत. फक्त मी कोथिंबीर टाकलेली होती कारण पहिले जे आहेत ते मला बिना कोथिंबीरचे हवे होते आणि याच्यामध्ये मी कोथिंबीर ऍड करणार आहे नंतर. वेट, थोड्या वेळ थांबा. तर इथं तुम्ही बघू शकता मी शेपूची भाजी करत होते पटपट. त्यात चपात्या वगैरे करून घेतलेल्या आणि त्याच तव्यावर मी पटकीने अशी शेपूची भाजी करत होते. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा कापून वगैरे चिरून वगैरे ठेवलेली होती शेपूची भाजी. ती मस्त पाण्यातून धुवून काढली आणि शेपूची भाजी तेल वगैरे टाकून ती मस्त धुवून वगैरे घेतली. त्याच्यानंतर मीठ वगैरे टाकलं आणि थोडीशी परतून वगैरे घेतली. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी इथं पटपट आवरून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात थोडीशी डाळ वगैरे टाकली. डाळ वगैरे टाकल्यानंतर थोडंसं परतून घेतलं परत एकदा. नंतर मग म्हटलं शेंगदाण्याचं कूट टाकावा म्हणून शेंगदाण्याचा कूट त्याच्यात टाकून घेतला आणि त्याच्यानंतर मग आता मस्तपैकी आपली भाजी वगैरे शिजलेली आहे आणि भाजी वगैरे शिजून नंतर आम्ही जेवायला वगैरे बसलेलो, तुम्ही बघू शकता. नंतर पुढे तुम्हाला दिसतच असेल जेवायला वगैरे बसलेलं. इथं भाजी झाली होती आता आमची, थोडंसं पाणी वगैरे सुटलं होतं त्याला आणि भाजी पण खूप छान, खूप मस्त झाली होती, टेस्टी एकदम. वास तर एवढा छान होत होता की भाजी खूप टेस्टी झाली असेल असं वाटतच होतं. कारण मी थोडीशी तिखट आणि थोडी कमी असं म्हणजे नॉर्मल केली होती, जास्त तिखट पण नव्हती केली. तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं भाजी झालेली होती, आपली झालेलीच आहे आता. इथं तुम्ही बघू शकता मस्त शेपूची भाजी आपली तयार होती. त्याच्यानंतर मग मस्त आम्ही सगळेजण जेवायला बसलो, मी, मिस्टर आणि माझी मुलगी अन्वी. आणि सगळे जेवायला पण बसलो होतो नंतर. तर चला मग जेवायला बसलेलो आहोत, मी, अन्वी आणि आमचे आहोत. जेवायला सुरुवात केलेली आहे. अन्वी मॅडम हाय.